श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, आता नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी तुमच्या सगळ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा स्वामींच्या काही सेवा कराव्या लागतील. कारण ज्यावेळी आपण परमेश्वराची आराधना करतो, सेवा करतो, प्रयत्नांना परमेश्वराच्या सेवेची जोड मिळते, त्यावेळी नक्कीच त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. तर त्या सेवा कोणत्या आहेत? तर मी तुम्हाला अशा काही 3 उच्च कोटीच्या सेवा सांगणार आहे. तर सगळ्यात प्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि स्वामींच्या कृपेनं तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान नांदो ही प्रार्थना. तर ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, त्या सेवा अत्यंत उच्च कोटीच्या आहेत. त्या 3 सेवा आहेत, त्यापैकी कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकता. तर आता सगळ्यात पहिली सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण. हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पारायण केल्यामुळं आपला पितृदोषसुद्धा नाहीसा होतो आणि हे साप्ताहिक पारायण आहे. ज्या घरात हे केलं जातं त्या घरामध्ये कुठलंही संकट नावालाही राहत नाही. सगळी वाईट शक्ती निघून जाते आणि सगळं आनंदी आनंद होतो. तर त्यामुळं या नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करूनसुद्धा करू शकता. ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. बघा, या सेवेचा खूप फायदा होईल तुम्हाला. आणि जर हे काही कारणामुळं तुम्हाला करणं शक्य होणार नसेल, तर दुसरी तितकीच प्रभावी व तितकीच लवकर फळ देणारी दुसरी एक सेवा आहे. गुरुचरित्र ग्रंथा इतकाच प्रभावशाली दुसरा एक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ अतिशय लहान आहे, वाचायलाही अगदी सोपा आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण करत असताना कुठलेही नियमसुद्धा पाळण्याची गरज नाही. जसं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना अनेक नियम आपल्याला पाळावे लागतात. या नियमांमुळेच आपण अनेक वेळा गुरुचरित्र पारायण काही लोक करत नाहीत. तर ह्या दुसऱ्या सेवेमध्ये तुम्हाला कुठलेही नियम पाळण्याची सुद्धा गरज नाही. कुठलेही नियम न पाळता सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता. अतिशय साधी आणि तितकीच प्रभावशाली ती सेवा आहे. तर स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता. बघा, 7 दिवसाचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकता. एका वेळी एक पारायणसुद्धा तुम्ही करू शकता. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. जर तुम्ही एका वेळी पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत म्हणजे 21व्या अध्यायापर्यंत जर वाचन केलं तर एक पारायण होतं. मग असं तुम्ही एक पारायणसुद्धा करू शकता आणि वाचायला फक्त 1 तास लागतो. जर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तर जास्तीत जास्त 1.5 तास लागू शकतो. पण एकदा सवय झाली की हे ग्रंथाचं पारायण करायला फार वेळ लागत नाही. या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता. अतिशय प्रभावी आणि तितका सोपा हा ग्रंथ आहे. तुम्ही या ग्रंथाचं पारायण कितीही तुमच्या इच्छेनं करू शकता. म्हणजे 7 पारायणं करू शकता, 3 पारायणं करू शकता, 5 पारायणं करू शकता किंवा 1 पारायणसुद्धा करू शकता. अगदी 1 पारायण जर करायचं झालं तर तुम्ही 1 दिवसात सुद्धा करू शकता आणि रोज 3-3 अध्याय वाचून तुम्ही 7 दिवसात 1 पारायणसुद्धा पूर्ण करू शकता. बघा, ही सुद्धा खूप उच्च कोटीची सेवा आहे. या नवीन वर्षामध्ये जर गेल्या वर्षामध्ये काही कारणामुळं तुम्हाला जर स्वामींची सेवा करणं शक्य झालं नसेल तर ही आता अगदी सुवर्णसंधी आहे. नवीन वर्षामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही हे पारायण नक्कीच करू शकता. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला 2 सेवा सांगितलेल्या आहेत. एक गुरुचरित्र पारायण, दुसरं स्वामी चरित्र पारायण. ही दोन्हीही पारायण तुम्ही यापैकी कुठलंही एक पारायण नक्कीच करू शकता. बघा, सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. आता तिसरी सेवा, ती सुद्धा तितकीच उच्च कोटीची सेवा आहे. तीनही सेवा करत असताना एक गोष्ट मात्र तुम्हाला कटाक्षानं पाळावी लागेल.
तो म्हणजे मांसाहार या सेवेमध्ये चालणार नाही. स्वामी सेवा करत असताना मांसाहार करणे पूर्णपणे वर्ज्य आहे. मांसाहार न करता तुम्ही स्वामी सेवा करू शकता. तिसरी सेवा म्हणजे रोज सकाळ संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही स्वामींचं 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता. कोणत्याही वेळी तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी. ही सुद्धा तितकीच प्रभावी सेवा आहे. या तिन्हीपैकी कुठलीही एक सेवा करून बघा, नक्कीच ह्याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.